वयाच्या 19व्या वर्षी मी ही संस्था सुरू करायचा निर्णय घेतला, तेव्हा विद्यार्थ्यांना खूप अडचणी येतात तशा मला पण अडचणी आल्या आणि मला करिअरच्या परीक्षा माहीत नव्हत्या. परीक्षेचे फॉर्म्स कसे मिळतात ते माहीत नव्हतं आणि कसे भरायचे ते माहीत नव्हतं. त्यामुळे माझा एक परीक्षेचा फॉर्म मी मुकलो आणि तो भरू शकलो नाही. आणि ग्रामीण भागातनं शिक्षण घेऊन पुण्यात आल्यानंतर असं झालं, असं वाटल्यानंतर मी असं ठरवलं, की जर मलाच माहीत नसेल शहरात येऊन, तर हं. माझ्या मित्रांची परिस्थिती कशी असेल? बरोबर. आणि म्हणून मी एक पुस्तक लिहिलं, की ज्यामध्ये या सगळ्या करिअरची माहिती आहे. स्वतःच परीक्षा दिल्या सगळ्या आणि त्या परीक्षा दिल्यानंतर मग त्या काही काही इंटरनेट वगैरेचा एवढा प्रभाव नव्हता. म्हणून आम्ही कुठले अर्ज कुठल्या पोस्टाने मिळतात, कसा फॉर्म मागवायचा, असं हं, हं. सगळं आम्ही एक पुस्तक तयार केलं आणि योगायोगाने ते आम्ही राष्ट्रपती कलाम साहेबांना पाठवलं आणि त्यांनी ते वाचलं आणि त्यांना ते आवडलं आणि त्यांच्या पुण्याच्या दौऱ्यामध्ये त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं, की ही सगळी माहिती सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्या प्रेरणेतनं मग मी विचारलं त्यांना, की हे मी कसं करणं शक्य आहे? ते म्हणले, "एका मेलेल्या माणसाला 4 लोकं मिळतात. तू जिवंत तरुण आहे, तर तुला खूप लोकं जुळल्या जातील. तू हे काम कर." आणि असं हे काम आम्ही सुरू केलं आणि आता 20 वर्ष होत आली. तिथनं ती बीज रोवली असं म्हणू शकतो आपण आणि हं, हं. आता ह्याचा प्रवास पूर्ण युनिव्हर्सिटीपर्यंत झाला आहे. पण खूप चॅलेंजेस आली. सुरुवातीला लष्कराच्या भाकऱ्या भाजताय का? तू तुझं करिअर बघ आधी, नंतर दुसऱ्याचं बघ. असे सगळे प्रकारचे टोमणे आणि सगळ्या प्रकारचे प्रेशर्स हँडल केले. पण मला योगायोगाने चांगले लोकं मिळत गेली, हं. एक्सपोजर मिळत गेलं. एका ग्लोबल जसं तुम्ही म्हणालात युनिव्हर्सिटीमध्ये मला स्कॉलरशिप मिळाली शिकायला. मग त्यातनं असं झालं, की सगळ्या घरच्यांना आणि सगळ्यांना वाटलं, की हा काहीतरी वेगळं करतोय. तर आणि मग चांगलं झाल्यावर ते म्हणले, की "तू आम्हाला माहीतच होतं तू काहीतरी चांगलं करणार आहे." म्हणून हां. त्यांनी त्याचा आशीर्वाद दिला आणि तसं ती उभा राहिली.